नमस्कार. आज आपण ऐकणार आहोत एक सुंदर गर्भसंस्कार कथा. आई आणि शिवबाचं स्वप्न. ही कथा गर्भातील बाळासाठी आणि आईच्या मनासाठी आहे. आई शांत बसली होती. तिने पोटावर हात ठेवला आणि डोळे मिटले. त्या क्षणी तिच्या मनात एक स्वप्न उमटलं. डोंगरावर उभा असलेला एक तेजस्वी बालक, शिवबा. डोळ्यात धैर्य, मनात करुणा. त्याच्या शेजारी जिजाऊ आई उभी होती. ती हळूच म्हणाली, शिवबा, शक्ती म्हणजे फक्त तलवार नाही. शक्ती म्हणजे सत्य, दया आणि धैर्य. आईच्या पोटातलं बाळ हे सगळं ऐकत होतं. त्याला जाणवलं, शूर असणं म्हणजे कठोर असणं नाही, तर चांगला माणूस असणं. शिवबा हसतो. डोंगर शांत होतो. वारा स्थिर होतो. आईचं मन भरून येतं. आई डोळे उघडते आणि मनात म्हणते, माझं बाळ धैर्यवान असेल, दयाळू असेल आणि सत्याच्या मार्गावर चालेल. त्या क्षणी बाळ शांत झोपतं आणि स्वप्नात शिवबाचं तेज उजळतं. धन्यवाद.